Okay. So online people, please tell me, are the voice and screen clear? All okay? Yes. Good. Fine. So, good morning to all of you. Good morning, everyone. बर. मॉड्यूल कंप्लीट झालं तुमचं. प्रोजेक्टाइल मोशन, रिलेटिव्ह मोशन मॉड्यूल कंप्लीट झालं का? ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोघांनी सांगा. झाले का? हा, कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. 1 दिवसाचा वेळ मिळेल मॉड्यूल कंप्लीट करायला चॅप्टर झाल्यानंतर. त्यामुळे रोजच्या रोज जेवढे शिकवले त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स सॉल्व्ह करणं तुम्ही गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, त्यानंतर पुढचे 3 दिवस मिळतील तुम्हाला ऍडिशनल क्वेश्चन्स मधले जर काय सॉल्व्ह करायचे राहिले असतील तर. ऍडिशनल क्वेश्चन मी ऍट द बिगिनिंग ऑफ दी चॅप्टर्स प्रोव्हाइड करत जाईन आतापासून. म्हणजे तुम्ही ते सुद्धा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकाल माझ्या बरोबर. म्हणजे चॅप्टर शिकवतानाच तुम्ही मॉड्यूल वाले पण सॉल्व्ह करा, लगेच त्यातले बेस करस्पॉन्डिंग ऍडिशनल जे आहेत ते पण सॉल्व्ह करा. बरोबर. मॉड्यूल मधले मी सांगत जाईन की आता जेवढा शिकवलेला पार्ट आहे त्याच्यावरती मॉड्यूल मधले कुठले, मॉड्यूलवरती जेवढ्या थेअरीवरती शिकवलेले बेस मॉड्यूल मध्ये कुठले क्वेश्चन्स आहेत त्याला करस्पॉन्डिंग ऍडिशन मधले तुमचं तुम्ही ठरवू शकता ना की हे बाबा शिकवले, हे नाही शिकवलं. हा, आणि त्या ऍडिशनल मध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे शिकवलेले क्वेश्चन्स आहेत, हे न शिकवलेले क्वेश्चन्स आहेत. तेवढे त्यावेळी कंप्लीट करत चला. म्हणजे काय होईल, चॅप्टर संपल्यानंतर लगेच अभ्यासाचा लोड येणार नाही. बरोबर का? सो आत्तापासून तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायला शिका. आलं का लक्षात? पुढे 12वीत जाऊन मला सांगायचं नाही अभ्यासाचा लोड व्हायला लागले. मॅनेज करायला आजपासून शिकायचं. येते का लक्षात? बर. आता कुठला चॅप्टर चालू करायचा आपण? नेक्स्ट चॅप्टर. सो चला मुलांनो, हेडिंग द्या. चॅप्टरचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन. NLM अँड फ्रिक्शन. NLM मीन्स न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. NLM means Newton's laws of motion and friction. NLM and friction. Newton's laws of motion and friction. NLM and friction. ज्याला करस्पॉन्डिंग ऍडिशनल जे क्वेश्चन्स आहेत ते आज देतो मी तुम्हाला. आज किंवा उद्या देतो, 1-2 दिवसात देतो. पण ऑलरेडी जे तुमचं काम आहे की मागच्या 3 चॅप्टरचे मॉड्यूल आणि मागच्या 3 चॅप्टरचे ऍडिशनल क्वेश्चन्स, अजून एक 4 दिवस आहेत तुमच्याकडे. तोपर्यंत या चॅप्टरच्या थोड्या गोष्टी माझ्या शिकवून होतील. लगेच काय या चॅप्टरचं काम येणार नाही आहे. पुढचे 2 दिवस तरी या चॅप्टरचं लगेच काय काम असणार नाही. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यावेळी गोष्टी कंप्लीट कराव्यात. रोजच्या रोज मिनिमम 1.5 तास तुम्हाला फिजिक्सला अभ्यासाला द्यावा लागेल, जो काही होमवर्क आहे त्यासाठी. मग त्याच्यामध्ये तुम्ही मॉड्यूलचे होमवर्क करा, किंवा मॉड्यूलचे झाले असतील तर पहिल्यांदा तर मॉड्यूलचेच करा, आणि मॉड्यूलचे झाले असतील तर बाळांनो ऍडिशनल होमवर्क करा, एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जेवढे सुटतील तेवढे सुटतील, पण प्रयत्न करा. ज्यांना मॉड्यूलचे पण सुटले, एक्स्ट्रा पण सुटले, त्यांच्यासाठी मी ऍडिशनल पण अजून एक प्रोव्हाइड करणार आहे, सेट 2 नावाचा. सेट 2 नावाची एक लिंक बनवेन मी. अजून जरा टफ क्वेश्चन्स असतील करूयात ना आतापासून. टफ क्वेश्चन्स नाही आले म्हणून घाबरून जायचं काय कारण नाही. आता आम्हाला मॉड्यूल जमते, मॉड्यूल. आता आम्हाला मॉड्यूल पण जमते, एक्स्ट्रा पण जमते, तेवढं करा. सर मॉड्यूल पण जमते, एक्स्ट्रा पण जमते, अजून पण करायचंय, अजून पण मिळेल. सर ते पण झालं, अजून करायचंय, सेट 3 मिळेल. सेट 10 पर्यंत जायला माझी तयारी आहे. पण तुमच्याकडनं पण आलं पाहिजे ना. तुमचे पण होमवर्क मला तिथं लिस्टमध्ये दिसले पाहिजेत ना, कुणाकुणाचे सबमिट आहेत. का फक्त सरांनी शिकवायचं आहे असं नाही आहे ना. एफर्ट्स तुमच्याकडनं पण पाहिजेत. सो इज दिस क्लिअर टू ऑनलाईन पीपल? प्लीज रिप्लाय मी इन दी चॅट बॉक्स. Yes, good, fine, very good. So चला बाळांनो, हेडिंग द्या चॅप्टरचं, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन. NLM अँड फ्रिक्शन. चॅप्टरचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन. सो लेट अस राईट एव्हरीवन the name of the chapter, Newton's laws of motion. Write down Newton's laws of motion, Newton's laws of motion and friction. बुक मध्ये फक्त न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हटलंय, पण फ्रिक्शन पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो राईट डाऊन दी हेडिंग एज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन. बरोबर. बर.
त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो आहे फोर्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोर्स? राईट डाऊन हेडिंग फोर्स. काही गोष्टींची नोट मी ऑलरेडी बनवून आणलेली आहे. फोर्सची डेफिनेशन समजून घ्या, लिहायला वेळ देतो. अ पुल ऑर द पुश विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज. पुल किंवा पुश जो काय करतो, चेंज करायचा प्रयत्न करतो किंवा चेंज करतो. विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन ऑर द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फोर्स. बर, फोर्स म्हणजे काय आहे बेसिकली? फोर्स म्हणजे एकतर पुल आहे किंवा पुश आहे. पुल आहे किंवा पुश आहे, एकतर ओढणं आहे किंवा ढकलणं आहे. हे ओढणं आणि ढकलणं काय करायचा प्रयत्न करतं? तीन गोष्टी करायचा प्रयत्न करतं. टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे जो शांत बसलाय त्याला मूव्ह करायचं, बरोबर. किंवा टू चेंज द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, जो रेस्टला आहे त्याची स्टेट चेंज करायची, किंवा जो युनिफॉर्म मोशन करतोय त्याची स्टेट चेंज करायची. युनिफॉर्म मोशन कोण करायला लागलाय? एक कॉन्स्टंट चाललाय, एक ऑब्जेक्ट कॉन्स्टंट 5 मीटर पर सेकंड चाललाय, त्याची पण स्टेट काय करायची? त्याला चेंज करायची. बरं, मोशनची स्टेट चेंज करणं म्हणजे बेसिकली व्हेलॉसिटी चेंज करणं. काय चेंज करणं बोला? व्हेलॉसिटी चेंज करणं. मग जो रेस्टला आहे त्याची व्हेलॉसिटी कशी चेंज करू शकता तुम्ही? त्याला मोशन मध्ये आणून, बरोबर. आणि जो युनिफॉर्म मोशन मध्ये आहे त्याची व्हेलॉसिटी कशी चेंज करू शकता? बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ मोशन और बाय चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी, बरोबर का. एकतर तुम्ही व्हेलॉसिटीचा काय बदला? मॅग्निट्यूड बदला, किंवा काय बदला? डायरेक्शन बदला. दोन्ही केसमध्ये फोर्स अप्लाय झालाच, व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे काय काय झालं? एकतर मॅग्निट्यूड चेंज होईल, किंवा डायरेक्शन चेंज होईल, किंवा दोन्ही चेंज होतील. या दोन्ही केसमध्ये, या तिन्ही केसमध्ये तुम्ही काय म्हणणार? ऍक्सेलरेशन आलं. अलग लक्षात. आणि जेव्हा जेव्हा ऍक्सेलरेशन आहे तेव्हा तेव्हा फोर्स आहे, बरोबर. फोर्स बेसिकली किती टाइप्सचा आहे? दोन टाइप्सचा. एक तर तो पुल असेल, ओढणं असेल, स्वतःकडे ओढणं असेल, किंवा पुश असेल, स्वतःपासून ढकलणं असेल. ओके, सो फोर्सची डेफिनेशन लिहून घ्या. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ फोर्स. द पुल ऑर द पुश विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज. एक तर चेंज करतो किंवा चेंज करायचा प्रयत्न करतो. काय? स्टेट चेंज करायचा प्रयत्न करतो. कुणाची? जो रेस्टला आहे त्याची, किंवा जो युनिफॉर्म मोशन मध्ये आहे त्याची. फोर्सची डेफिनेशन लिहून घ्या. Once done, just reply me online people in the chat box, clear and written. CW. लिहून झाले की सांगा. फोर्स काय पहिल्यांदा समजू दे. फोर्स एक तर पुल आहे किंवा पुश आहे, बाकी काही नाही. फोर्स इज आयदर अ पुल ऑर द पुश. एवढ्यावरून आम्हाला लक्षात येतं. द पुल ऑर द पुश विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज. चेंज करतो किंवा चेंज करायचा प्रयत्न करतो. काय? स्टेट चेंज करतो. कोणाची? जो ऑब्जेक्ट रेस्टला आहे त्याची, किंवा जो युनिफॉर्म मोशनला आहे त्याची, किंवा तो डायरेक्शन चेंज करायचा प्रयत्न करतो मोशनची, म्हणजे व्हेलॉसिटीची. बर, पुढं हा पण पॉईंट लिहून घ्या. जस्ट आपण डिस्कस केलं इफेक्ट ऑफ रिझल्टंट फोर्स. ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणाऱ्या रिझल्टंट फोर्सचा इफेक्ट काय होतो? एकतर ऑब्जेक्टचा स्पीड चेंज होईल, किंवा डायरेक्शन चेंज होईल, किंवा स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज होतील, बरोबर का. व्हेलॉसिटी चेंज होणार, फोर्स मुळे काय येणार? ऍक्सेलरेशन, आणि ऍक्सेलरेशन मुळे काय येणार? चेंज इन व्हेलॉसिटी. फोर्स इम्प्लाइज ऍक्सेलरेशन and acceleration implies change in velocity. फोर्स मुळे ऍक्सेलरेशन येणार, ऍक्सेलरेशन मुळे चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी चेंज होणं म्हणजे काय काय होणं? एकतर स्पीड चेंज होणं म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंज होणं, किंवा डायरेक्शन चेंज होणं, किंवा दोन्ही. हे तीन पॉइंट्स पहिल्यांदा लिहून घ्या. स्पीड चेंज होणं, डायरेक्शन चेंज होणं, किंवा बोथ. आणखीन एक इफेक्ट आहे.
ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्समुळे आणखीन एक इफेक्ट आहे, काय? मे चेंज दी साईज अँड द शेप ऑफ द बॉडी. आणखीन एक इफेक्ट आहे, मी जे एक्सप्लेन करतो बघा तुम्हाला. एक ऑब्जेक्ट आहे, ओके, स्पंजचा बनलाय. दिस इज मेड अप ऑफ स्पंज. ओके, you apply force on that object from all the directions. What will happen? You apply force on that sponge from all the directions. What will happen? Its shape will get smaller and smaller. Its shape change झाला. So force चा इफेक्ट हा पण आहे ना. कॉम्प्रेसिव्ह नेचरचा फोर्स आहे का हा कुठला फोर्स आहे? कॉम्प्रेसिव्ह नेचरचा फोर्स आहे का? कारण ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम काय व्हायला लागलाय? डिक्रीज व्हायला लागलाय. बरं, तुम्हाला असं वाटलं एक स्प्रिंग आहे, या स्प्रिंगची आता काहीतरी लेंथ असेल, एक्सपान्सिव्ह नेचरचा फोर्स अप्लाय केला, नुसतं एका बाजूला नाही दोन्ही बाजूला करा, काय होईल? या स्प्रिंगची लेंथ इन्क्रीज होईल की नाही? या स्प्रिंगची लेंथ इन्क्रीज होईल, बरोबर. म्हणजे या स्प्रिंगची साईज पण चेंज होणार, ज्याची लेंथ आधी एल होती ती आता थोडीशी वाढणार. सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल. म्हणजे साईज चेंज होऊ शकते बाय ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. साईज चेंज होऊ शकते सर. मग बाळांनो शेप चेंज होऊ शकतो का? शेप चेंज करायसाठी काय करावं लागेल? बघा, एक समजा असा मी एक क्यूब घेतला, या क्यूबला वरती फोर्स लावा आणि खाली फोर्स लावा, असं काय होईल? हा क्यूब असा बेंड होईल की नाही? आता काय चेंज झालाय? क्यूब आहे का तो आता क्यूब नाही राहिला तो, आता तो काय झालाय? पॅरलेलोपिपेड झालाय. आता तो काय झालाय? या डायग्रामला काय म्हणायचंय? पॅरलेलोपिपेड. 3 डायमेन्शन मध्ये जर मी याला ड्रॉ केलं तर ते कसं दिसेल बघा? क्यूब कसा दिसेल 3 डायमेन्शन मध्ये? असा दिसेल का बघा? क्यूब असा दिसेल. आणि हा पॅरलेलोपिपेड जो आहे याला 3 डायमेन्शन मध्ये इथे ड्रॉ करतो, हा क्यूब, बरोबर. त्याला वरच्या सरफेसला तुम्ही फोर्स लावताय आणि खालच्या सरफेसला फोर्स लावताय. एक कटिंग ऍक्शन तुम्हाला इमॅजिन होते का? कट करण्याची ऍक्शन. हा क्यूब कट करायचा प्रयत्न केला जातो, इकडनं फोर्स अप्लाय होतो, इकडनं फोर्स अप्लाय होतोय का? सो हा जो काय फोर्स आहे याच्यामुळं हा जो काय क्यूब आहे हा असा बेंड होणार, हा असा बेंड होणार. झाला बेंड. वरचा सरफेस असा दिसेल बघा, इमॅजिन करायचा प्रयत्न करा. झाला का बघा इमॅजिन? झाला का क्यूब बेंड? होते का इमॅजिन? काय होणार समजतंय का? सो इथं काय चेंज झालंय? साईज म्हणजे व्हॉल्यूम नसेल चेंज झाला, मे बी स्लाइटली व्हॉल्यूम पण चेंज झाला असेल, पण बेसिकली शेप चेंज झालाय की नाही? शेप चेंज झालाय. किंवा असंही केलं तरी चालेल, तुमच्याकडे एक रॉड आहे, तुम्ही या रॉडला बेंड करा. आधी ती स्ट्रेट लाईन मध्ये होती, आता ती कुठल्या शेप मध्ये आहे? आर्क ऑफ द सर्कलच्या शेप मध्ये आहे. हे पण पॉसिबल आहे की नाही? बाय ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, आहे की नाही? सो शेप चेंज होऊ शकतो की नाही? शेप चेंज होऊ शकतो, साईज चेंज होऊ शकते, स्पीड ऑफ दी ऑब्जेक्ट चेंज होऊ शकतो, किंवा डायरेक्शन चेंज होऊ शकते, वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होऊ शकते, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड चेंज होऊ शकतो, किंवा दोन्ही चेंज होऊ शकतो, किंवा साईज आणि शेप पण चेंज होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही फोर्स आणि इफेक्ट ऑफ फोर्स म्हणून लिहून घेतल्या, बरोबर. नेक्स्ट स्लाइडला जाऊयात. नेक्स्ट पॉईंट लिहा, युनिट ऑफ फोर्स. माहित आहे तुम्हाला? लिहून घ्या पटपट. युनिट ऑफ फोर्स काय आहे? एसआय युनिट आहे न्यूटन. 1 न्यूटनची व्हॅल्यू आहे 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर ना? न्यूटन इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, आठवत आहे ना? न्यूटन इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. एसआय युनिट लिहा न्यूटन. 1 न्यूटनची व्हॅल्यू आहे 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेरी गुड. सीजीएस युनिट आहे बाळांनो डाईन, ते पण तुम्हाला माहित आहे. डाईनची व्हॅल्यू काय? सीजीएस युनिट आहे. 1 ला 1 लिहा. केजीचं सीजीएस कोण आहे? ग्राम. मीटरचं सीजीएस सेंटीमीटर. सेकंड स्क्वेअरला सेकंड स्क्वेअर ऍज इट इज. इकडे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, इकडे ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. एसआय युनिट लिहिलं, सीजीएस युनिट लिहिलं. हा, व्हॉट इज रिलेशन बिटवीन 1 न्यूटन अँड डाईन? आठवतंय का तुम्हाला? म्हणा ते रिलेशन मोठ्याने. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. करेक्ट. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. करून बघूया डिराईव्ह. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन येते का? करा इथे एक्स्ट्रा पॉइंट. बघूयात 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन येते का? कसं करायचं? 1 न्यूटनला पहिल्यांदा काय लिहिणार? 1 ला 1 ऍज इट इज. न्यूटनला काय लिहू बाळ? बोला. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. माझ्या बरोबरच लिहा आता. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. केजीला काय लिहू सांगा?
केजी म्हणजे हाऊ मेनी ग्राम, 1 kg म्हणजे हाऊ मेनी ग्राम, 1000 ग्राम. व्हेरी गुड. मीटरला हाऊ मेनी सेंटीमीटर, 10⁻² सेंटीमीटर. मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर ना, सो मीटरला काय रिप्लेस करणार, 10⁻² सेंटीमीटर. सेकंडला काय लिहू, सेकंडला सेकंडच ना, सेकंडला सेकंड, स्क्वेअर ऍज इट इज. बर, 10⁻³ इंटू 10⁻², किती होणार ते, 10⁻5. बरोबर ना. इन बेस सेम मल्टिप्लिकेशन कंप्लीट करा. बेस सेम 10 10 अँड मल्टिप्लिकेशन, बेस सेम मल्टिप्लिकेशन, ऍडिशन ऑफ इंडायसेस. परत बेस सेम मल्टिप्लिकेशन, ऍडिशन ऑफ इंडायसेस. व्हेरी गुड. उत्तर काय येणार, 10⁻5. ग्राम ऍज इट इज, सर सेंटीमीटर ऍज इट इज, अपॉन सेकंड स्क्वेअर ऍज इट इज. हा झाला 1 न्यूटन. पण सर हे काय आहे, ग्राम सेंटीमीटर अपॉन सेकंड स्क्वेअर म्हणजे कोण आहे, डाईन. सो 1 न्यूटन इज इक्वल टू किती आला, 10⁻5 डाईन. जमलं, लिहून ठेवा. नेक्स्ट पॉइंट लिहा, टाइप्स ऑफ फोर्सेस. जर कोणी मागं पडलं लिहिण्यात तर सांगा. टाइप्स ऑफ फोर्सेस लिहा. Online people, please tell me, can you see the cursor? Can you see the cursor? You can see the cursor, the black cursor you can see. Okay, no problem. But fine. लिहा टाइप्स ऑफ फोर्सेस. फोर्सचं क्लासिफिकेशन लिहा. पहिला टाइप आहे फोर्सचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तिसरा आहे न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्सला परत क्लासिफाय केलंय स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. पहिल्यांदा हे क्लासिफिकेशन लिहून घ्या. यातला प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे, यातला प्रत्येक पॉईंट मी डिफाईन करणार. इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय, ग्रॅव्हिटेशनल काय, न्यूक्लिअर काय, कॉन्टॅक्ट फोर्स काय, सगळं सगळं डिफाईन करू आपण. पहिल्यांदा लिहून घ्या फोर्स. टाइप ऑफ फोर्स काय काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, न्यूक्लिअर मध्ये 2 टाइप्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. बरोबर बरोबर लिहित चला. आणि आता लिहायचा स्पीड पण एक मेंटेन करा. एक्झाम मध्ये सुद्धा हाय स्पीड रिक्वायर्ड आहे. वाचता येईल एवढंच अक्षर चांगलं काढा. सर शाळेत तर शिकवलं होतं भरपूर चांगलं अक्षर काढा. तुम्हाला आणि शिक्षकाला वाचता येईल, नाहीतर तुम्ही मला सर मला येते की वाचता, असं पण नाही. आणि बॉलपेन वापरायची सवय लावा आता. जेल पेन आणि इंक पेन बस. स्लो स्पीड चालणार नाही मला, कारण मला तुम्हाला त्या स्पीडला पण ट्रेन करायचं आहे. सगळ्या बारीक बारीक मायन्यूट डिटेल्स वरती पण काम करावं लागतं मला. झालं. बर, आता यातला एक एक टाइप आपण बघूया. पहिल्यांदा हा चार्ट आम्हाला लक्षात येऊ दे. चार्ट काय सांगतोय, फोर्स. फोर्सचे बेसिक टाइप्स, बेसिकली 4 टाइप्स आहेत. आपण इथे लिहिले 3, पण बेसिकली 4 आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. बेसिकली असे 4 आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ग्रॅव्हिटेशनल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर. या स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअरला मी इथे एका कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. तुम्हाला कोणी विचारले फंडामेंटल फोर्सेस नेचर मध्ये किती आहेत, तर तुम्ही आन्सर सांगायचं 4. इफ समवन आस्क्स यू हाऊ मेनी टाइप्स ऑफ फंडामेंटल फोर्सेस आर देअर इन दी नेचर, युअर आन्सर विल बी व्हॉट, युअर आन्सर विल बी 4. 1 2 3 अँड 4. मी यांना कंबाईन करून न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतोय, काही अडचण नाही आहे तसंही म्हणायला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट फोर्सेस इमॅजिन करू शकता. आता कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल का दिलं इथं मी, कारण तुम्हाला या गोष्टीमधलं फ्रिक्शन नावाचं काहीतरी माहित आहे, ऑलरेडी ऐकून माहित आहे. नॉर्मल रिएक्शन नावाचं काहीतरी ऐकून माहित आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग नावाचं काहीतरी ऐकून माहित आहे. म्हणून एक एक्झाम्पल मी इथं फक्त ऍड केलेलं आहे. बरोबर. अदरवाईज आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स असे 4 फोर्सेस आहेत, एवढं आम्हाला माहित असू दे. ओके. आता यातला एक एक फोर्स आपण डिफाईन करूयात. पहिला फोर्स आपण डिफाईन करूयात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. सो राईट डाऊन दी हेडिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. राईट डाऊन द हेडिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आता समजून घ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, त्यानंतर 1 मिनिट देईन मी तुम्हाला लिहायला. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय बघा, द फोर्स
because of electric charge on the particles is called electromagnetic force. but इलेक्ट्रिक चार्ज नावाचं तुम्हाला काय माहित आहे का? चार्ज असतो ना एखाद्या ऑब्जेक्ट वरती, इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो का? असतो. पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो? निगेटिव्ह असतो. प्रोटॉन वरती चार्ज असतो का? असतो. पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो? पॉझिटिव्ह असतो. म्हणजे चार्ज नावाचं काहीतरी आम्हाला माहित आहे. व्हेरी गुड. चार्ज नावाचं काहीतरी आम्हाला माहित आहे. पॉझिटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट करतात की रिपेल करतात? रिपेल करतात. निगेटिव्ह चार्जेस रिपेल करतात. पॉझिटिव्ह पण रिपेल करतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट करतात. सो देर इज समथिंग कॉल्ड ॲज चार्ज बिकॉज ऑफ विच देर इज इंटरॅक्शन. इंटरॅक्शनचं मिनिंग फिजिक्स मध्ये, इंटरॅक्शनचं मिनिंग असतं फोर्स. इंटरॅक्शनचं मिनिंग काय आहे? फोर्स. आता तुमची माझी इंटरॅक्शन म्हणजे आपण एकमेकांशी बोलू शकतो. चार्जेस एकमेकांशी बोलू शकतात का? एकमेकांना कॉल करून बोलू शकतात का? झूम मीटिंग घेऊ शकतात का? नाही. चार्जेस काय करतात? एकमेकांना बोलायचं असेल तर, एकमेकांशी इंटरॅक्शन करायचे असेल तर काय करतात? एकमेकांच्या ते रेंज मध्ये आले की एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात. चार्जेस एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर. दॅट फोर्स मे बी ऑफ अट्रॅक्टिव्ह नेचर ऑर रिपल्सिव्ह नेचर. एकमेकांचा राग पण येतो त्यांना, कधी कधी एकमेकांमध्ये प्रेम पण असतं त्यांच्यात, बरोबर? मग जेव्हा त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे, केव्हा असेल अट्रॅक्शन? अनलाईक चार्जेस की लाईक चार्जेस? समजून घ्या हे सगळं. अनलाईक चार्जेस. आणि लाईक चार्जेस असतील तर रिपेल. म्हणजे चार्ज नावाचं काहीतरी आहे. देर इज समथिंग कॉल्ड ॲज चार्ज. चार्ज ही एक प्रॉपर्टी आहे, बरोबर? जसं तुमचं नाव ही एक प्रॉपर्टी आहे ना. तुमचं नाव, तुमचं मास, तुमचं एज, ह्या सगळ्या काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. तसं एखाद्या ऑब्जेक्ट वरती असणारा चार्ज ही पण काय आहे? एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. चार्ज काय आहे? बोला. फिजिकल प्रॉपर्टी आहे. एनिथिंग विच कॅन बी मेजर्ड इज अ फिजिकल क्वांटिटी और फिजिकल प्रॉपर्टी. सो कॅन द चार्ज बी मेजर्ड? येस, चार्ज कॅन बी मेजर्ड. इथे एक्स्ट्रा पॉइंट मध्ये मी लिहून ठेवतो युनिट ऑफ चार्ज. युनिट ऑफ चार्ज काय आहे सांगा? कोण सांगेल मला? युनिट ऑफ चार्ज शिकलोय का आपण? किंवा तुम्हाला लहानपणी जर शिकला असाल तर माहित असेल. युनिट ऑफ चार्ज काय आहे? कुलोम. कुलोमचा सिम्बॉल कॅपिटल सी बिकॉज इट इज नेम ऑफ सायंटिस्ट. आणि कम्प्लीट नाव लिहायचं असेल तर व्हेरी गुड सौदा. कुलोम. काय स्पेलिंग? CO COULOMB. कारण जर कम्प्लीट नाव लिहित असाल एखाद्या युनिटचं तर स्पेलिंग मिस्टेक चालत नाही. म्हणूनच त्यांनी मग सिम्बॉल्स डिराईव्ह केलेले असतील, बरोबर का? जेणेकरून स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. तसं नाही आहे ते. काय आहे? लिहायला फारसा त्रास होऊ नये, प्रत्येक वेळी कम्प्लीट नाव लिहायला लागू नये म्हणून ते सिम्बॉल्स डिराईव्ह केलेले आहेत. सो युनिट ऑफ चार्ज काय आहे? कुलोम. लक्षात ठेवलं आम्ही. बर, दीज आर लॉंग रेंज फोर्सेस. बर, लॉंग रेंजचा अर्थ असा आहे की डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस 1 मीटर 2 मीटर जरी असेल, आणि इथं समजा 5 कुलोमचा चार्ज आहे, इथं समजा 7 कुलोमचा चार्ज आहे, तर या दोन चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन जो आहे तो मेजरेबल आहे, तो निग्लिजिबल नाहीये. मग हे जे काय 5 मीटर 6 मीटर डिस्टन्स आहे हे लॉंग डिस्टन्स आहे, लक्षात घ्या. पण समजा मी असं म्हटलं 5 into 10⁻⁻15 मीटर, हे व्हेरी 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 स्मॉल डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स काय आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. 10 काय आहे? -15. म्हणजे असं येणार का बघा? 0.1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हा 15, बरोबर का? एवढे मीटर. दिस इज व्हेरी 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 स्मॉल डिस्टन्स. समजतंय का? आणि जर मी असं म्हटलं 5 into 10⁻+15, देन दिस इज अगेन व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्स. हा, एवढा लार्ज डिस्टन्स वरती पण चार्जेस मधला फोर्स होत नाही. व्हेरी लॉंग आहे का रेंज? रेंज व्हेरी लॉंग म्हटली की लॉंग म्हटलंय? लॉंग म्हटलंय. म्हणजे 5 मीटर 3 मीटर 2 मीटर आणि चार्जेस जर असे असतील 5 कुलोम 7 कुलोम, तर यांच्यामधला फोर्स जो आहे तो मेजरेबल फोर्स आहे, निग्लिजिबल नाहीये. म्हणजे हे लॉंग रेंज फोर्सेस आहेत. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फोर्स बिटवीन मासेस. सन आणि अर्थ याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की नाही? आहे. पण सन आणि अर्थचं डिस्टन्स माहिती तुम्हाला किती आहे? ह्यूज डिस्टन्स आहे ते. इथं जर सन घेतला आणि इथं जर अर्थ घेतली तर डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ, RSE, डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ, सांगू का मी तुम्हाला किती आहे? इट इज 15 into 10⁻10 मीटर. किती आहे ते?
15 into 10 raised to 10 meter. You might remember it like this. 15 into 10 raised to 7 किलोमीटर. पण 10 raised to 7 म्हणजे 1 करोड. 10 raised to 7 means crore. Yes, no. 10 raised to 5 mean 10 raised to 5 म्हणजे काय? 1 लाख. बरोबर का? 10 raised to 5 means what? 1 lakh. And 10 raised to 7 means what? 1 crore, 1 CR. बरोबर का? सो 15 crore किलोमीटर किंवा 15 कोटी किलोमीटर असंही लक्षात ठेवता येतं. किंवा 15 into 10 raised to 10 मीटर हे ह्यूज डिस्टन्स आहे. एवढ्या ह्यूज डिस्टन्स वरती सुद्धा सन आणि अर्थ मध्ये फोर्स आहे की नाही? आहे. पण तो कुठला फोर्स आहे? तो चार्ज मुळे फोर्स आहे की मास मुळे फोर्स आहे? सन आणि अर्थ मध्ये जो फोर्स आहे तो मास मुळे फोर्स आहे. सो तो जो काय फोर्स आहे त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. फोर्स बिकॉज ऑफ दी मास त्याला आपण काय म्हणतो? बोला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि फोर्स बिकॉज ऑफ चार्ज त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. बर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा व्हेरी व्हेरी लॉंग रेंज फोर्स आहे की नुसताच लॉंग रेंज? लॉंग रेंज. These depend on the nature of the medium between the charge particles. बरोबर. आता पहिला चार्ज इथं आहे, दुसरा चार्ज इथं आहे. या दोन चार्जेस मध्ये कोणतं मीडियम आहे? मीडियम बिटवीन द चार्जेस मॅटर करतं. तिथं एअर आहे की वॉटर आहे की व्हॅक्युम आहे हे मॅटर करणार आहे. त्याच्यावरती त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा किंवा रिपल्शनचा मॅग्निट्यूड डिपेंडंट आहे. सो हे फोर्सेस मीडियम डिपेंडंट आहेत. कुठले फोर्सेस? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आर मीडियम डिपेंडंट. दे डिपेंड ऑन द मीडियम. हे पण आमच्या लक्षात आलं. मीडियम बदललं तर हा फोर्स काय होणार आहे? बदलणार आहे. आपण चार्जेस बदलले नाहीत. चार्ज आपण Q1 Q2 ठेवला. डिस्टन्स बिटवीन देम पण आपण सेमच ठेवलं. पण इथं आधी एअर होती, ते मीडियम आता बदललं, तिथं आपण वॉटर ठेवलं तर फोर्स बदलणार. सो दीज फोर्सेस डिपेंड ऑन द मीडियम. हे पण आमच्या लक्षात आलं. बर, काही एक्झाम्पल्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसचे. म्हणजे बिकॉज ऑफ चार्ज असणारे जे काही फोर्सेस आहेत. टेन्शन इन द रोप. जेवढे एक्झाम्पल्स, तुम्ही कुठलंही एक्झाम्पल सांगा फोर्स, मोस्ट ऑफ द टाइम ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतं. मोस्ट ऑफ द टाइम ते काय असतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतं. आता इथं जे काय स्क्रीनवरती जे काय चाललंय या सगळ्या इंटरॅक्शन सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन्स आहेत. या सगळ्या इंटरॅक्शन्स कुठल्या आहेत? या सगळ्या इंटरॅक्शन्स कुठल्या आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन्स आहेत. बरोबर का? जेव्हा मी पेननी पॅड वरती लिहितोय ते जेव्हा स्क्रीनवरती इथं दिसतंय तुम्हाला, बरोबर, तेव्हा पेन आणि पॅड एकमेकांना टच होतोय. कसं कळतंय पॅडला की पेन टच झालाय? बिकॉज ऑफ विच इंटरॅक्शन्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन. इंटरॅक्शनचं मिनिंग काय आहे फिजिक्स मध्ये? फोर्स. म्हणजे इथं पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस चालू आहेत. येते का लक्षात? सो फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल, नॉर्मल रिॲक्शन असेल. आता तुम्ही सगळे बेंचवरती बसलाय किंवा जे घरी बसलेत ते मे बी चेअर वरती बसलेले असतील. चेअर इज गिव्हिंग यू सम नॉर्मल रिॲक्शन. तुमचं वेट तुम्हाला फील होतंय की नाही? होतंय की नाही? तुमचं वेट तुम्ही चेअर वरती ऍक्ट केलेलं आहे, पण त्या चेअरनं तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे. दिली आहे की नाही? नॉर्मल म्हणजे परपॅन्डिक्युलर. नॉर्मलचं मिनिंग काय असतं लक्षात ठेवा. किंवा बोला, नॉर्मलचं मिनिंग काय? परपॅन्डिक्युलर. सो सरफेसला परपॅन्डिक्युलर. कशाला परपॅन्डिक्युलर? सरफेसला परपॅन्डिक्युलर. मस्क्युलर फोर्स. तुम्ही बोटांची मुवमेंट करताय, डोळ्यांची मुवमेंट करताय. ही जी काय मुवमेंट ऑफ एनी बॉडी पार्ट चालू आहे ती कशामुळे चालू आहे? मसल्सच्या मुवमेंटमुळे चालू आहे. मसल कॉन्ट्रॅक्शनमुळे या मुवमेंट्स होतात. बरोबर. मसल कॉन्ट्रॅक्ट करणं कसं पॉसिबल आहे? कुठल्या इंटरॅक्शन चालू आहे तिथं? कुठले फोर्सेस चालू आहेत? सर परत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच चालू आहे. समजायला लागले का? सो जेवढ्या मोस्ट ऑफ दी इंटरॅक्शन तुमच्या डोळ्यासमोर असतात किंवा आपल्या आजूबाजूला मोस्ट ऑफ दी ज्या इंटरॅक्शन असतात त्या सगळ्या इंटरॅक्शन बाळांनो इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतात. समजतंय का? लक्षात येतंय का? बर. मस्क्युलर फोर्स असेल, फोर्स एक्सपिरियन्स बाय द डिफॉर्म स्प्रिंग असेल. ही जी काय स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगला तुम्ही स्ट्रेच केलं. स्ट्रेच केल्यानंतर ती परत कॉन्ट्रॅक्ट व्हायचा प्रयत्न करते ना. मग याच्यामधले जे काय चार्ज पार्टिकल्स आहेत. आता चार्ज पार्टिकल्स कुठले असणार आहेत? ऍटम आहे, ऍटमकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत. हीच लोक म्हणजे चार्ज पार्टिकल्स. ही लोक एकमेकांना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे जेव्हा स्प्रिंग तुम्ही स्ट्रेच करता तेव्हा या सगळ्या लोकांना राग येतो त्याचा. ही लोक काय म्हणतात? आमच्यामधला डिस्टन्स इन्क्रीज करायला लागलाय तुम्ही. बरोबर ना? इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे. तुम्ही स्प्रिंग एक्सपांड करायचा प्रयत्न केलात तर ह्या चार्जेस मधलं डिस्टन्स काय झालं? दोन ऍटम्स मधलं डिस्टन्स काय झालं? इन्क्रीज झालं की नाही?
सो इंटर ऍटॉमिक डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर या स्प्रिंगला राग येतो. ही स्प्रिंग काय म्हणणार आहे? द स्प्रिंग विल से वी डोंट वॉन्ट टू इन्क्रीज डिस्टन्स बिटवीन दी ऍटम्स. सो तुम्ही जर हा फोर्स काढून घेतला, तुम्ही हा फोर्स अप्लाय केलाय, इफ यू रिमूव्ह दिस फोर्स व्हॉट विल हॅपन? Because of those inter-atomic forces or intermolecular forces, the spring will go back to its original position. या ऍटम्स मध्ये, या मॉलिक्युल्स मध्ये फोर्सेस जे होते ते का होते? मास मुळे होते की चार्ज मुळे होते? मास मुळे असतीलच, पण मेनली इंटरॅक्शन कुठली आहे? ती चार्ज मुळे आहे. सो इट इज अगेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. लिहून घ्या हे सगळं. राईट डाऊन एव्हरीवन. And once done, online people also reply in the chat box clear and written. Just write it down and let me know in the chat box. हे सगळं लिहून घ्या. एक्सप्लेन करायसाठी इथे मी जागा प्रत्येक स्लाइडला ठेवलेली आहे. थोडस लिहायचं काम आपलं वाचेल, थोडस फास्ट काम होईल. गुड. सो टाइप ऑफ फोर्स मधला पहिल्यांदा आम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स समजल्या. झालं? टिकमार्क किंवा अंडरलाईन पण करा. मेन पॉइंट्स ना अंडरलाईन करता येईल. ओके, नेक्स्ट तो है नेक्स्ट. बर, नेक्स्ट फोर्स हेडिंग द्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट ऍक्ट्स बिटवीन एनी टू मासेस केप्ट एनीवेअर इन द युनिवर्स. हा फोर्स काय आहे? बिकॉज ऑफ मासेस. बिकॉज ऑफ मासेस. मास ही एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. मास मुळे जी काय इंटरॅक्शन होते, दोन मासेस मध्ये पण इंटरॅक्शन होते ना, जशी दोन चार्जेस मध्ये इंटरॅक्शन होते तशी दोन मासेस मध्ये पण इंटरॅक्शन होते की नाही? एनी टू पार्टिकल्स हॅव्हिंग सम मास विल इंटरॅक्ट विथ इच अदर. फिजिक्स मध्ये इंटरॅक्शनचं मिनिंग काय? फोर्स. करेक्ट. सो टू मासेस विल ऑल्सो इंटरॅक्ट विथ इच अदर. पण गंमत अशी आहे, निगेटिव्ह मास असं काय एक्झिस्ट होतं का? पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज असं एक्झिस्ट होतं, पण पॉझिटिव्ह मास निगेटिव्ह मास असं काय एक्झिस्ट होतं का बाळ? नाही. मासेस आर ऑलवेज पॉझिटिव्ह. मासेस आर ऑलवेज पॉझिटिव्ह. मास ही एक स्केलर गोष्ट आहे आणि मासेस आर ऑलवेज पॉझिटिव्ह. पण मास या प्रॉपर्टीमुळे एक इंटरॅक्शन होते. त्या इंटरॅक्शनचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या इंटरॅक्शनचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बर, दोन पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट की रिपेल? पॉझिटिव्ह चार्जेस रिपेल, बट पॉझिटिव्ह मासेस अट्रॅक्ट. अर्थचं मास पॉझिटिव्ह आहे, सनचं मास पॉझिटिव्ह आहे,
पण सन आणि अर्थ एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग सर सन आणि अर्थ एकमेकांना जॉईन का होत नाही आहेत, एकमेकांकडे जात का नाही आहेत? प्रश्न पडलाय का नाही कधी? हा, इथं सन आहे बरोबर, दिस इज द सन, दिस इज द अर्थ, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. बोला यस नो? कुठे बोला यस नो? अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, अर्थ इज बीइंग अट्रॅक्टेड बाय द सन, सन इज बीइंग अट्रॅक्टेड बाय द अर्थ. हे दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करायला लागल्यात. बर, मग तरी पण बघा डिस्टन्स कसं होतंय. सर्कल काढले का मी? परफेक्ट सर्कल काढलंय का? परफेक्ट सर्कल काढलंय का? नाही. हा कुठला कर्व आहे? सर्कल आहे की इलिप्स आहे? इलिप्स. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन इन विच ऑर्बिट? सर्क्युलर ऑर्बिट की इलिप्टिकल ऑर्बिट? इलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे जवळ जाते परत लांब येते, जवळ जाते परत लांब येते, बरोबर का? सो हे काय व्हायला लागलंय हे समजून घेऊ आपण. एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. काय नाव आहे? ग्रॅव्हिटेशन. तिथं आपण समजून घेऊ की देर इज अट्रॅक्शन बिटवीन सन अँड अर्थ, बट स्टील दी अर्थ इज नॉट फॉलिंग इन टू द सन. अर्थ गेली आहे का सनला जाऊन धडकली आहे का? असं तर कधी झालंय का? झालेलं तर नाहीये, झालेलं तर नाहीये. बट स्टील देर इज अट्रॅक्शन. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ. मून रिव्हॉल्व होते की नाही अराउंड दी अर्थ? अर्थ अराउंड दी सन रिव्हॉल्व व्हायला लागली आणि मून कंटिन्युअसली अराउंड दी अर्थ रिव्हॉल्व व्हायला लागलाय. देर इज अट्रॅक्शन बिटवीन मून अँड अर्थ. बरोबर का नाही? मूनला काहीतरी मास आहे, अर्थला काहीतरी मास आहे ना? बरं, तुम्हालाही काहीतरी मास आहे, ही अर्थ आहे आणि तुम्ही अर्थ वरती आहात. सर आपली अर्थ अशी आहे का? नाही, अशी नाही. कशी आहे मग? नियरली स्पेरिकल आहे. नियरली स्पेरिकल म्हणूया आपण. स्पियर ड्रॉ करता येतो इथं आपल्याला, कष्ट घ्यायला नको. इथं तुम्ही आहात बरोबर, इथं आपली क्लासरूम आहे. या क्लासरूम मध्ये तुम्ही बसलाय. सरफेस आता अप्रॉक्सिमेटली हॉरिझॉन्टल घेऊ शकतोय कारण अर्थ एक ह्यूज स्पियर आहे. अर्थची रेडियस माहिती आहे का तुम्हाला? आपण ते ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये शिकू, पण आज आपण थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण घेतोय. 6400 किलोमीटर. अर्थ हा एक स्पियर आहे, एक ह्यूज स्पियर आहे. बघितलंय का? खिडकीतनं बाहेर बघितलं तर तुम्हाला ह्यूज स्पियर दिसतो का? नाही, ह्यूज स्पियर तर दिसत नाही. त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला स्पेस मध्ये जाऊन बघावं लागेल. You have to go to the space and then you have to look towards the earth. Then you will observe that yes, it is a sphere. Okay, what is the average radius of that sphere? Of course, earth वरती माउंटेन्स पण आहेत, त्यानंतर डेल्टास पण आहेत, भरपूर आहे, दर्या आहे, डोंगर आहे, सगळं आहे बरोबर. बट ऑन एन एव्हरेज व्हॉट इज द रेडियस ऑफ द अर्थ? 6400 किलोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ द अर्थ? बोला. 6400 किलोमीटर. बर, आता इथं तुम्ही आहात बरोबर. तुम्ही या चेअर वरती बसलात किंवा तुम्ही या रूम मध्ये आहात. अर्थ इज अट्रॅक्टिंग यू. बोला यस नो? अर्थ इज अट्रॅक्टिंग यू. सो तुम्हाला अर्थ जी बोलवतीये, मग ही जी काय इंटरॅक्शन आहे, हा जो काय फोर्स आहे, हा फोर्स बिटवीन द मास आहे. मास ऑफ द अर्थला आपण कॅपिटल एम म्हणू, तुमच्या मासला आपण स्मॉल एम म्हणू. या स्मॉल एम आणि कॅपिटल एम मध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की नाही? आहे. मग तुम्ही अर्थच्या सेंटरमध्ये का जात नाहीये? Someone is stopping you definitely. Who is stopping you? This surface. बोला yes no? This surface is opposing you. बोला yes no? तुमच्यावरती अर्थ तर तुम्हाला अट्रॅक्ट करायला लागली आहे टुवर्ड सेंटर, पण या सरफेसने एक रिॲक्शन दिली आहे. ती रिॲक्शन सरफेसला परपेंडिक्युलर आहे. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं असतं? नॉर्मल रिॲक्शन. बोला काय म्हणायचं आहे? नॉर्मल रिॲक्शन. सो तुमच्यावरती आता दोन फोर्सेस ऍक्ट होतात. तुम्ही चेअर वरती बसलाय, अर्थ तर तुम्हाला खाली बोलवते बरोबर, आणि नॉर्मल रिॲक्शन तुम्हाला अपोज करते, जाऊ नका म्हणते बरोबर. आणि इफेक्टिव्हली या दोन्ही फोर्सेसनी एकमेकांना काय केलेलं आहे? बॅलन्स केलेला आहे बरोबर. तुम्हाला जो फोर्स फील होतो ऍज अ तुमचा वेट, तो हा नॉर्मल रिॲक्शन जो चेअरने दिलेला फोर्स आहे किंवा तुम्ही बेंचवरती बसलाय त्या बेंचने दिलेली जी काय नॉर्मल रिॲक्शन आहे, दॅट नॉर्मल रिॲक्शन यू आर फीलिंग ऍज अ वेट. बोला येस नो? समजतंय का? बर, तुमच्यावरती आणखीन एकाला बसवलं तर काय होईल? अजून जास्त नॉर्मल रिॲक्शन एक्सपिरियन्स होईल बरोबर का? अजून जास्त नॉर्मल रिॲक्शन एक्सपिरियन्स होईल, कारण आता या नॉर्मल रिॲक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल? तुमच्या वेटला तर बॅलन्स करायचंच आहे, प्लस त्या पर्सनच्या वेटला पण बॅलन्स करायचं आहे. बोला येस नो? सो या नॉर्मल रिॲक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली.
बरं, ही सगळी नॉर्मल रिॲक्शन कुणाला फील होणार? जो सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये त्याला फील होणार, की जो तुमच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये त्याला फील होणार? जो सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये त्याला फील होणार. येते का लक्षात? सो जे काही वेट फील होतं, जे काही वेट फील होतं ते कुणामुळे फील होतं? या अर्थच्या फोर्समुळे फील होतं की नॉर्मल रिॲक्शन मुळे? नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन काय येते? या फोर्समुळे आले, त्याला अपोज करायला. बरोबर का? कारण सरफेस आहे, तो सरफेस तुम्हाला अलाउ करणार नाहीये अर्थच्या सेंटरला जायला. अर्थ तर तुम्हाला अट्रॅक्ट करायला लागली. थोडं 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 आता आम्हाला समजायला लागलं. ओके, बर. दोन मासेस मधला फोर्स हा काय म्हटला जातो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑफ ऑलवेज अट्रॅक्टिव्ह नेचर. हा जो काय फोर्स आहे, दोन पार्टिकल्स मधला हा जो काय फोर्स आहे, हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ सॅटिस्फाय करतो. कुठला लॉ सॅटिस्फाय करतो? इनव्हर्स स्क्वेअर लॉ. या लॉला काय म्हणतात? इनव्हर्स स्क्वेअर लॉ असं म्हणतात. बर, थोडी थोडी इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. मी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवेन तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर क्वेश्चन किती सिंपल आहे, पण थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. जेव्हा जेव्हा पहिलं लेक्चर असतं तेव्हा थोडीशी इन्फॉर्मेशन असणारच आहे. इनव्हर्स स्क्वेअर लॉ असं म्हणतात. म्हणजे काय? या दोन मासेस मधलं, समजा पहिलं मास आहे M1 आणि दुसरं मास आहे M2. या दोन मासेस मधलं डिस्टन्स समजा फॉर टाइम बिंग आपण कॅपिटल R लिहूयात. तर या दोन मासेस मधला जो काय फोर्स आहे, या दोन मासेस मधला जो काय फोर्स आहे तो किती आहे? F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन R² असा आहे. बर, M1 काय आहे? पहिल्या ऑब्जेक्टचं मास, ठीक आहे, समजते आम्हाला. M2 काय आहे? दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास, तेही समजते आम्हाला. R काय आहे? डिस्टन्स बिटवीन दी टू मासेस. बरोबर. हा G काय आहे? एक कॉन्स्टंट आहे. G काय आहे? कॉन्स्टंट आहे. इन्फॉर्मेशन आता म्हणून ऍक्सेप्ट करूया, नंतर आपण हे सगळं प्रूव्ह करणार आहोत. ओके, हा जो काय फोर्स वगैरे इथे लिहिलाय तो आपण प्रूव्ह करणार आहोत, त्याची काही काळजी करू नका. बरं, इथं तुमच्या असं लक्षात येते का? दिस फोर्स इज, बघा बाकी सगळं जर मी रिमूव्ह केलं, इक्वॅलिटी जर रिमूव्ह केली तर काय येणार? प्रपोर्शनॅलिटी. इफ यू रिमूव्ह द इक्वॅलिटी अँड दी कॉन्स्टंट थिंग्स देन प्रपोर्शनॅलिटी विल बी देअर. सो हा फोर्स कशाला प्रपोर्शनल आहे? डिस्टन्स बिटवीन दी मासेसच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. पण डायरेक्टली की इनव्हर्सली? इनव्हर्सली. सो याला म्हणतात इनव्हर्स स्क्वेअर लॉ. सो हा जो काय फोर्स आहे तो इनव्हर्स स्क्वेअर लॉ सॅटिस्फाय करतोय. म्हणजे काय? डिस्टन्स वाढलं, मला सांगा, डिस्टन्स वाढलं तर फोर्स वाढणार आहे की कमी होणार आहे? हा, डिस्टन्स वाढलं की हा डिनॉमिनेटर काय होणार आहे? डिस्टन्स वाढलं की हा डिनॉमिनेटर काय होणार आहे? वाढणार आहे. बरोबर का? जर हे डिस्टन्स वाढलं तर हा डिनॉमिनेटर इन्क्रीज होणार आहे, लक्षात घ्या. आणि डिनॉमिनेटर इन्क्रीज झाला तर ओव्हरऑल व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. म्हणून ते काय म्हणतात की हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. म्हणजे हा फोर्स जो आहे तो डिस्टन्सच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे, पण इनव्हर्सली. बरोबर. मग डिस्टन्स बिटवीन दी टू मासेस इन्क्रीज झालं तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होतो की डिक्रीज होतो? डिस्टन्स इन्क्रीज झालं की फोर्स इन्क्रीज होतो की डिक्रीज? आय और डी? डी. व्हेरी गुड. काय होतो? डिक्रीज होतो. समजायला लागलाय? बर, पण या फोर्सची एक गंमत आहे. या फोर्सला फरक पडत नाही मध्ये कुठलं मीडियम आहे. व्हॅक्यूम असेल तरी चालतं, एअर असेल तरी चालतं, लिक्विड असेल कुठलं तरी चालतं. दॅट फोर्स डज नॉट डिपेंड ऑन द इंटरव्हेनिंग मीडियम. मध्ये कुठलं मीडियम आहे याच्यावरती हा फोर्स डिपेंडंट नाही आहे. हा फोर्स कसा आहे? इंडिपेंडंट ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कसा होता? डिपेंडंट की इंडिपेंडंट? डिपेंडंट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंडिपेंडंट की डिपेंडंट? इंडिपेंडंट. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला मॅटर करत नाही मीडियम कुठला आहे. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सला मीडियम मॅटर करणार आहे. लिहून घ्या. आणि इथं असंही ऍड करा, इट इज व्हेरी लॉंग रेंज फोर्स. इट इज व्हेरी लॉंग रेंज फोर्स. सन आणि नेपच्यून मध्ये पण अट्रॅक्शन आहे का नाही? तर नेपच्यून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पण काहीतरी असेल की नाही? अट्रॅक्शन असेल, ती काही निग्लिजिबल नाही आहे. सो इट इज व्हेरी लॉंग रेंज फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ व्हेरी व्हेरी लॉंग रेंज फोर्स. अर्थ आणि मार्स मध्ये पण अट्रॅक्शन असेल? लिहून घ्या पटकन आणि सांगा मला. लिहित ऐका फक्त. अर्थ आणि मार्स मध्ये पण अट्रॅक्शन असेल ना?
झालं की सांगा. ऑनलाईन पीपल प्लीज टेल. गुड. झालं. बर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला. तो ऑलवेज अट्रॅक्टिव्ह आहे. रिपल्सिव्ह वगैरे रिपल्सिव्ह नेचरचा आहे का तो? कधी नाही. पॉझिटिव्ह मासेस असले तरी ते अट्रॅक्टच होतात. निगेटिव्ह मास वगैरे असलं काही एक्झिस्ट होत नाही. बर, नेक्स्ट लिहा, हेडिंग द्या, न्यूक्लिअर फोर्स. त्याच्यामध्ये दोन टाइप्स. आता ही इन्फॉर्मेशन आहे सगळी, फक्त लिहून घ्या ऍज इट इज, लिहून घ्या इन्फॉर्मेशन. इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. मॅग्निट्यूड जर या फोर्सचा तुम्ही चेक केला तर तो हायएस्ट येतो. दोन पार्टिकल्स घेतले ज्यांचे चार्जेस Q1 Q2 आहेत, मासेस M1 M2 आहेत. त्यांच्यामधला तुम्ही इलेक्ट्रिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन काढा, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काढा. यांच्यामधला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढा. FG ला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू. आणि तुम्ही यांच्यामधला न्यूक्लिअर फोर्स काढा. बर, समजून घेऊ आपण न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय. पहिल्यांदा फक्त लिहून घ्या. तर पहिला पॉइंट सांगतोय की इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. न्यूक्लिअर फोर्स काय? स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. बघा जरा समोर, लक्ष द्या आता. इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. याचं काम काय आहे? इट कीप्स दी न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स म्हणजे कोण? न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. बरोबर. फॅमिली मेंबर म्हणजे कोण? जे एका घरात राहतात. न्यूक्लियन्स म्हणजे कोण? जे न्यूक्लियस मध्ये राहतात. न्यूक्लियस मध्ये कोण कोण राहत आहे? न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. सो दे आर कॉल्ड ॲज न्यूक्लियॉन्स. बर, या न्यूक्लियॉन्सना एकत्रित धरून ठेवायचं काम कुणाला देऊन ठेवलेलं आहे? इट कीप्स द न्यूक्लियॉन्स that is neutrons and protons together inside the nucleus. न्यूक्लियसच्या आत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सना एकत्र धरून ठेवायचं काम कोण करतं? न्यूक्लिअर फोर्स. कोण करतं? न्यूक्लिअर फोर्स. बर, मला सांगा, प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत की निगेटिव्हली? पॉझिटिव्हली. आणि न्यूट्रॉन्स निगेटिव्हली? न्यूट्रल. बर, ठीक आहे, न्यूट्रॉनचा विचार करू नका. न्यूट्रॉनचा विचार करू नका. पण प्रोटॉन मध्ये रिपल्शन असेल की नाही? प्रोटॉन मध्ये रिपल्शन असेल. बर, प्रोटॉनवरती निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ते एकमेकांना काय करतायत? रिपेल करतायत. मग तरी सुद्धा ते न्यूक्लियस मध्ये कसे काय आहेत? कोणतरी पाहिजे ना त्यांना धरून ठेवायला. कोणतरी पाहिजे की नाही? कोणतरी पाहिजे. मग कोण आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तो कुणामध्ये असतो? वाय इट इज देअर? Why it is there? Because of which property it is there? चार्ज मुळे आहे का तो फोर्स? चार्ज मुळे असणाऱ्या फोर्सला काय नाव देतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. मास मुळे असणाऱ्या फोर्सला नाव काय दिलंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. आता एक अशी फिजिकल प्रॉपर्टी असली पाहिजे ज्या फिजिकल प्रॉपर्टीमुळे कुठला फोर्स असणार आहे? न्यूक्लिअर फोर्स. या न्यूक्लिअर फोर्सचं काम काय आहे? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सना न्यूक्लियस मध्ये धरून ठेवायचं. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, एक न्यूट्रॉन आणि प्रोटॉन सुद्धा अट्रॅक्ट होऊ शकतात, काही अडचण नाहीये. पण तुम्ही म्हणाल सर बिकॉज ऑफ देअर मासेस दे आर अट्रॅक्टिंग इच अदर. मी म्हणतोय ठीक आहे, पण आणखीन एक फोर्स आहे जो मासेस मुळे नाहीये, जो चार्ज मुळे पण नाहीये. आपल्याला लहानपणी एवढंच माहित असतं की चार्जेस मुळे फोर्स असतो, मासेस मुळे फोर्स असतो. पण आणखीन काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण आता शिकणार नाही आहोत. बट बिकॉज ऑफ दोज फिजिकल प्रॉपर्टीज देर एक्झिस्ट वन मोर काइंड ऑफ इंटरॅक्शन विच इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फोर्स. सो सम फिजिकल प्रॉपर्टीज आर स्टील देअर.
बरोबर. त्या फिजिकल प्रॉपर्टीचं नाव नुसतं इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला 12वी संपेपर्यंत कुणीही आपल्या याविषयी काही विचारणार नाहीये. त्या फिजिकल प्रॉपर्टीचं नाव आहे कलर चार्ज. काय नाव आहे? कलर चार्ज. तुमचा नेहमीचा चार्ज कसा असतो? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि कलर चार्ज असतात 3 टाईपचे, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. असतं असं इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. नो वन इज गोइंग टू आस्क यू दिस इज नॉट इन द सिलेबस एज वेल. ते सिलेबस मध्ये पण नाहीये. बरोबर. सर रेड, ग्रीन आणि ब्ल्यूज का? ब्लॅक, व्हाईट आणि येलो का नाही? तुम्हाला ब्लॅक, व्हाईट, येलो पाहिजे असेल तर सायंटिस्टना जाऊन सांगा ब्लॅक, व्हाईट, येलो करा, ते नाव बदलतील. बरोबर. सर पॉझिटिव्ह निगेटिव्हच का? एक्स आणि वाय चार्ज का नाही? सांगा तसं जाऊन. जेव्हा ठरवलं गेलं तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ठरवलं गेलं. सर इलेक्ट्रॉन वरतीच निगेटिव्ह चार्ज का? प्रोटॉन वरती निगेटिव्ह का नाही? प्रोटॉनचा चार्ज निगेटिव्ह अज्युम केला असता, आधीपासून जर केला असता तर प्रोटॉनचा निगेटिव्ह म्हटलं असतं आम्ही. समजतंय का? सो हे सगळे कन्व्हेन्शन्स आहेत, हे तुमच्या लक्षात येते का? सो देअर एक्झिस्ट वन मोर फिजिकल प्रॉपर्टी विच इज कॉल्ड ॲज कलर चार्ज. प्रोटॉन्स वरती कलर चार्जेस आहेत, न्यूट्रॉन वरती कलर चार्जेस आहेत. सो प्रोटॉन, न्यूट्रॉन कॅन टॉक विथ इच अदर, कॅन इंटरॅक्ट विथ इच अदर, कॅन एक्झर्ट फोर्स विथ इच अदर और कॅन एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर. समजलं का? सो कॅन द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन अट्रॅक्ट इच अदर? आन्सर इज येस. कुठल्या चार्ज मुळे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मुळे? नो. इलेक्ट्रिक चार्ज मुळे आहे का ती इंटरॅक्शन? नाही. कुठल्या चार्ज मुळे? कलर चार्ज मुळे. कलर चार्जचे टाइप्स किती? 3. कुठले कुठले? रेड, ग्रीन, ब्ल्यू. हे आमच्या सिलेबस मध्ये आहे का? नाही. याची काळजी करू नका. बरोबर. अदरवाईज तुम्ही न्यूक्लियसची स्टॅबिलिटी कशी एक्सप्लेन करणार? न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स पण आहे म्हणताय, न्यूट्रॉन्स पण आहेत म्हणतायत, प्रोटॉन्स एकमेकांना रिपेल पण करतायत, हे पण तुम्हाला माहित आहे. मग तरी सुद्धा ते एकमेकांपासून लांब का जात नाही? प्रश्न आहे की नाही? सो देयर इज समवन विच इज होल्डिंग ऑल दीज न्यूक्लियॉन्स टुगेदर. विच इज दॅट फोर्स? द आन्सर इज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. त्याचं नाव काय आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. ओके. काय म्हटलंय बघा? इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. इट कीप्स द न्यूक्लियॉन्स और द न्यूट्रॉन्स अँड द प्रोटॉन्स टुगेदर इनसाइड द न्यूक्लियस इन स्पाइट ऑफ द लार्ज इलेक्ट्रिक रिपल्शन बिटवीन दी प्रोटॉन्स. बरोबर की नाही? प्रोटॉन्स एकमेकांना रिपेल करायचा प्रयत्न करतायत, पण हा फोर्स त्यांना धरून ठेवतोय. तसा वीक न्यूक्लिअर फोर्स पण आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रेडिओ ऍक्टिव्हिटी, फिशन, फ्युजन एटसेट्रा. आता यातलं आम्हाला काहीच आता लगेच लक्षात येणार नाही, कारण आता आम्हाला रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय माहितीये का? नाही. जे आपण शिकणार नंतर. फिशन म्हणजे काय? माहित नाहीये. फ्युजन म्हणजे काय? माहित नाहीये. फिशनचा अर्थ असतो न्यूक्लियसचे तुकडे पडणं. फिशनचा अर्थ काय? टू कट द न्यूक्लियस और मेकिंग दी 2 पार्ट्स ऑफ द न्यूक्लियस. याला काय म्हणायचं? फिशन. आणि फ्युजन म्हणजे काय? कंबायनिंग दी न्यूक्लियस. 2 न्यूक्लियस कंबाईन होतात आणि एक न्यूक्लियस तयार होतो. 2 न्यूक्लियस कंबाईन होऊन एक न्यूक्लियस तयार होतो. बरोबर. 2 न्यूक्लियस कंबाईन पण होऊ शकतात, त्याला म्हणायचं असतं फ्युजन. एक न्यूक्लियस स्प्लिट पण होऊ शकतं, त्याला म्हणायचं असतं फिशन. आणि हे फ्युजन, फिशन आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी यासाठी मॉडर्न फिजिक्स नावाचा एक सेक्शन आहे, जो आपण 12वी मध्ये शिकणार आहोत. त्यामुळे आता या वीक न्यूक्लिअर फोर्सची काळजी करायची गरज नाही. बरोबर. पण थोडासा आम्हाला स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स विषयी इन्फॉर्मेशन मिळाली. आता हा जो काही न्यूक्लिअर फोर्स आहे, हा न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो व्हेरी व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स आहे. हा कुठला फोर्स आहे? व्हेरी व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स आहे. म्हणजे हा न्यूक्लियसच्या आतच इफेक्टिव्ह आहे. एक प्रोटॉन इथं आहे, एक प्रोटॉन इथं आहे, त्यांच्यामधला न्यूक्लिअर फोर्स निग्लिजिबल आहे. पण हाच प्रोटॉन आणि प्रोटॉन जर अगदी कमी डिस्टन्स वरती असतील, म्हणजे न्यूक्लियसच्या आत असतील, तर मात्र हा फोर्स कसा आहे? फार जास्त इफेक्टिव्ह आहे, फार जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा शॉर्ट रेंज फोर्स आहे. शॉर्ट रेंजचा अर्थ काय? द फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली अप टू शॉर्ट डिस्टन्सेस. किती आहे साधारण डिस्टन्स? त्याचं अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स लिहा इथं. 10⁻⁻15 मीटरची रेंज आहे त्याची. 10⁻⁻15 मीटर व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्स आहे की नाही? तेवढ्याच डिस्टन्स वरती हा फोर्स इफेक्टिव्ह आहे. लिहून घ्या हे सगळं. आर्यन इज आस्किंग, मग सर न्यूट्रॉन मध्ये रिपल्सिव्ह फोर्स असू शकतो ना? नाही, न्यूट्रॉन मध्ये रिपल्सिव्ह फोर्स नाहीये. न्यूट्रॉन एक तर न्यूट्रल आहे. न्यूट्रॉनला मास आहे, 2 न्यूट्रॉन मध्ये मास आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असू शकतो. इलेक्ट्रिक रिपल्शन नाहीये, त्याला इलेक्ट्रिक चार्ज काहीच नाहीये, पण त्याला मास आहे ना, मग तो मासमुळे अट्रॅक्ट होतो आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्समुळे पण तो अट्रॅक्टच होतो.
न्यूट्रॉन न्यूट्रॉन मध्ये रिपल्सिव्ह इंटरॅक्शन आपण विचारात घेत नाही. थोडं थोडं नवीन समजायला लागलंय, समजू दे, लिहून घ्या. बर झालं. टेल मी वन्स डन. पुढे जाऊयात. काय रेंज आहे याची? 10⁻⁻15 मीटर. लिहून ठेवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण. नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स बघा, कॉन्टॅक्ट फोर्स. पहिला समजून घ्या काय काय सांगितले. कॉन्टॅक्ट फोर्स काय काय? when the two objects come in contact they exert contact force on each other due to the short range atomic and molecular interaction. म्हणजे हा अल्टिमेटली कुठला फोर्स आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, कारण हा अल्टिमेटली atomic आणि मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स, ऑल दी atomic and molecular interactions are due to the charges on protons, neutrons and electrons. न्यूट्रॉन वरती तर काय चार्ज पण नाही, ड्यू टू चार्जेस ऑन प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. सो एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर दोन गोष्टी जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या तर काय होतं? त्या दोन गोष्टींचे ऍटम्स पण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. सो दीज ऍटम्स कॅन एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन ऑन इच अदर. सो ऍटम नंबर 1 आणि ऍटम नंबर 2 किंवा मॉलिक्यूल नंबर 1 अँड मॉलिक्यूल नंबर 2 when they come very close to each other, जेव्हा ते एकमेकांपासून फार लांब आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये निग्लिजिबल फोर्स आहे. पण ते जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, दोन सरफेसेस, हा पहिला सरफेस आणि हा दुसरा सरफेस, हे जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर इथं तुम्हाला त्या इंटरॅक्शन्स दिसतील. इथं असणारा ऍटम आणि इथं असणारा ऍटम एकमेकांच्या रेंज मध्ये आले ना, एकमेकांच्या जवळ आले म्हणायचं. एकमेकांच्या जवळ आले म्हणजे एकमेकांच्या रेंज मध्ये आले, तेव्हा यांच्यामधल्या ज्या काही इंटरॅक्शन्स आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट इंटरॅक्शन म्हणतो किंवा कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. बरोबर. कॉन्टॅक्ट फोर्स बेसिकली कशामुळे आलेले आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मुळेच आलेले आहेत, लक्षात घ्या. सो कॉन्टॅक्ट फोर्स असा काय वेगळा टाईप नाही आहे. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच आहे. या कॉन्टॅक्ट फोर्सचे काही टाईप आहेत. पहिला टाईप आहे नॉर्मल फोर्स. पहिल्यांदा समजून घ्या, नंतर लिहायला वेळ देतो. पहिला टाईप आहे नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स म्हणजे असा फोर्स आहे, इट इज द कंपोनंट ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. मग बघा मी काय करतो, मी दोन सरफेसेस ड्रॉ करतो आणि त्या दोन सरफेसेस मध्ये हा एक सरफेस, इथं दोन सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. बरोबर. समजा कॉन्टॅक्ट फोर्स असा आला, हा कोण आहे? कॉन्टॅक्ट फोर्स. या कॉन्टॅक्ट फोर्सचे दोन कंपोनंट निघतील. एक असेल परपेंडिक्युलर टू द सरफेस, आणि दुसरा कसा असेल बाळ? पॅरलल टू द सरफेस. आहे का? सो हा जो काय फोर्स आहे तो कसा आहे? परपेंडिक्युलर आहे सरफेसला, आणि हा जो काय फोर्स आहे तो सरफेसला कसा आहे? पॅरलल. या फोर्सला, कॉन्टॅक्ट फोर्सच्या सरफेसला परपेंडिक्युलर कंपोनंटला काय म्हणतात? नॉर्मल फोर्स किंवा नॉर्मल रिएक्शन. काय म्हणतात? नॉर्मल फोर्स किंवा नॉर्मल रिएक्शन. समजतंय का? सो हा जो काय फोर्स आहे नॉर्मल फोर्स, तो नॉर्मल फोर्स म्हणजे काय आहे? इट इज द कंपोनंट ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. बरोबर. हे लक्षात आलं आम्हाला. आता इथे एक इन्फॉर्मेशन आहे बघा, इथे एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आपण. लेट अस ट्राय टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. Two blocks are kept in contact on the smooth surface as shown in the figure. Draw the normal force exerted by the object A on the object B. बरोबर. मला सांगा, हा ऑब्जेक्ट ए आहे, हा ऑब्जेक्ट बी आहे, एकमेकांच्या शेजारी ठेवलेले आहेत. मला सांगा, ऑब्जेक्ट ए ऑब्जेक्ट बी ला ढकलतोय का? स्वतःहून ढकलतोय का? नाही. बी ए ला ढकलतोय का? नाही. सो इथं जी काय सरफेसला परपेंडिक्युलर इंटरॅक्शन असणार किंवा हा जो काय नॉर्मल फोर्स असणार, याला आपण स्मॉल एफ असं नाव देऊयात. काय नाव देऊयात? स्मॉल एफ. मला सांगा, एखादा सरफेस जर दुसऱ्या सरफेस वरती आपण प्रेस केला, हा सरफेस आपण या सरफेस वरती जर प्रेस केला तर इथं नॉर्मल इंटरॅक्शन डेव्हलप होतील. लक्षात घ्या. तरच इथं काय होईल? नॉर्मल रिएक्शन्स डेव्हलप होतील. जर हे दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांना प्रेस करतायत का हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, ए आणि बी दोघंही गप बसलेत,
त्यांच्यामध्ये काही इंटरॅक्शन असेल का? नाही. बरोबर, म्हणजे आता या केसमध्ये ह्या इंटरॅक्शन किती असतील? 0 असतील. पण आता या ब्लॉकचा विचार करा आणि ग्राउंडचा विचार करा. ब्लॉक ए चा विचार करा आणि ग्राउंडचा विचार करा. मला सांगा, ब्लॉक ए चं वेट आहे की नाही? ब्लॉक ए वरती वेट ऍक्ट होते की नाही? स्वतःचं वेट mg. मग तो mg न तर खाली चाललाय, पण त्याला खाली जाऊ दिलं जात नाहीये. का दिलं जात नाहीये? कारण ग्राउंडनं या ब्लॉक वरती काहीतरी नॉर्मल रिएक्शन अप्लाय केली आहे. समजतंय का? सो ही नॉर्मल रिएक्शन का आली आहे? या कॉन्टॅक्ट मुळे आली आहे. या कॉन्टॅक्टला पार्टिकल ए, ऑब्जेक्ट ए चे काहीतरी ऍटम्स असतील, ग्राउंडचे ऍटम्स असतील. पार्टिकलचे या ऑब्जेक्टचे ऍटम्स आणि या ग्राउंडचे ऍटम्स एकमेकांना काय करतायत? रिपेल करायचा प्रयत्न करतायत. म्हणून ब्लॉक ए ला वरती ढकललं जातंय. समजतंय का? का हा ऑब्जेक्ट या सरफेसला फोडून खाली गेलाय? त्या सरफेसला फोडून ऑब्जेक्ट खाली गेलाय का? नाही, त्याला खाली जाऊ दिलेलं नाहीये. म्हणजे त्याच्यावरती अर्थचा फोर्स होता mg, पण त्या अर्थच्या फोर्सला बॅलन्स करायला एक नॉर्मल रिएक्शन आली आहे. कुणामुळे आली आहे? ग्राउंड मुळे आली आहे. समजतंय का? सो इथं नॉर्मल रिएक्शन आहे, या सरफेसला नॉर्मल रिएक्शन आहे, पण या सरफेसला काही नॉर्मल रिएक्शन आहे का? ते एकमेकांना प्रेस केले गेलेले आहेत का? ए बी ला प्रेस करतोय का? नाही. बी ए ला प्रेस करतोय का? नाही. मग त्यांच्यामध्ये नॉर्मल इंटरॅक्शन असणार नाही. पण ए सरफेसला प्रेस करतोय की नाही? करतोय. मग सरफेस पण ए ला प्रेस करणार. समजतंय का? बी सरफेसला प्रेस करतोय की नाही? करतोय. मग सरफेस पण बी ला प्रेस करणार. समजतंय का? कुठल्या सरफेसला नॉर्मल रिएक्शन आहे? या सरफेसला नॉर्मल रिएक्शन आहे का? बोला येस नो. या सरफेसला नॉर्मल रिएक्शन आहे का? नाही. या सरफेसला नॉर्मल रिएक्शन नाही. पण या हॉरिझॉन्टल सरफेसला नॉर्मल रिएक्शन आहे की नाही? आहे. कारण ते सरफेसेस एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस केले जात आहेत. जे सरफेसेस एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस केले जात आहेत त्या सरफेसेसना तुम्हाला नॉर्मल रिएक्शन मिळणार. क्लिअर झाला हा पॉइंट? लिहून घ्या ही स्लाइड. झालं की सांगा. Once done, reply me in the chat box. लिहून झालं की सांगा. ही डायग्राम पण ड्रॉ करून घ्या. कॉन्टॅक्ट फोर्स असा दाखवा. इकडं या कॉन्टॅक्ट फोर्सचा पॅरलल कंपोनंट दाखवा आणि इकडे या कॉन्टॅक्ट फोर्सचा परपेंडिक्युलर कंपोनंट दाखवा. कॉन्टॅक्ट फोर्सचा परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणजेच नॉर्मल रिएक्शन, कॅपिटल N. कॉन्टॅक्ट फोर्सचा परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणजेच नॉर्मल रिएक्शन, कॅपिटल N. गुड. या कॉन्टॅक्ट फोर्सचा परपेंडिक्युलर कंपोनंट पाहिजे. पुढं या क्वेश्चनचा आन्सर तर झालं F = 0. पण या सरफेसेसला काहीही इंटरॅक्शन नाहीये. बिकॉज दीज टू सरफेसेस आर नॉट गेटिंग प्रेस अगेन्स्ट इच अदर. हे दोघंही एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस केले जात नाही आहेत. बर. सो नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय ए ऑन बी किती असेल? 0 असेल सर. ओके. नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय ए ऑन बी विल बी इक्वल टू 0. बर. पुढं नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता इथं काय सांगितलंय? ड्रॉ दी नॉर्मल फोर्सेस
ऑन द मॅसिव्ह रॉड, एक रॉड दिली आहे ऍट पॉइंट 1 and 2 इन द फिगर. क्वेश्चन काय लिहायची गरज नाही आहे, तुम्ही क्वेश्चन लिहायची गरज नाही, क्वेश्चन शॉर्ट मध्ये लिहिला तरी चालतोय. व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड याच्यामध्ये लिहिलं तरी चालतंय. सो ही आता डायग्राम आपण ड्रॉ करूया. या डायग्रामला ड्रॉ केल्यानंतर आपल्याला नॉर्मल फोर्सेस ड्रॉ करायचे आहेत. सो कसा आहे बघा, हा सरफेस आहे, ड्रॉ करा माझ्या बरोबर. क्वेश्चन लिहित बसायची गरज नाहीये, क्वेश्चन लिहित बसायची गरज नाही. पट्टी वगैरे पेन्सिल वगैरे वापरत बसू नका, पेनाने सगळं ड्रॉ करा, तो टाइमपास करायचा नाही. असा एक रॉड दिलाय आपल्याला, या रॉड वरती येणाऱ्या नॉर्मल रिएक्शन्स ड्रॉ करायचे. करूयात. रॉड वरती येणाऱ्या नॉर्मल रिएक्शन्स ड्रॉ करायचे. नॉर्मल रिएक्शन ही सरफेसला परपेंडिक्युलर असते, एवढं तर आम्हाला शिकवलेलं आहे. हा आहे पॉइंट 2, हा आहे पॉइंट 1, बरोबर. इथे एक वॉल आहे, रिजिड, नॉट मुव्हिंग ऑब्जेक्ट असा दाखवतात बघा, असं शेडिंग करायचं त्याला. रिजिड सपोर्ट विच इज नॉट मुव्हिंग, त्याला असं शेडिंग दाखवतात. दिस सरफेस विल नॉट मूव्ह, हा कधी मूव्ह होऊ शकत नाही, म्हणजे त्याला रिजिड सरफेस म्हणतात. बर, आता पॉइंट 1 ला नॉर्मल रिएक्शन काढायचे. नॉर्मल रिएक्शन सरफेसला कशी असली पाहिजे, नॉर्मल रिएक्शन सरफेसला कशी असली पाहिजे, परपेंडिक्युलर. मग कुठल्या सरफेसला, रॉडच्या सरफेसला की या वॉलच्या सरफेसला, किंवा ग्राउंडला की रॉडच्या सरफेसला परपेंडिक्युलर, बोला. ग्राउंड की रॉड, रॉड, काही लोक रॉड म्हणतात, की ग्राउंड. बघा रूल असा आहे, असा एक सरफेस एक्सटेंड करा जो सरफेस एक्सटेंड केल्यामुळं बघा नीट लक्ष द्या, जो सरफेस एक्सटेंड केल्यामुळं दोन सरफेसेस क्रॉस होत नाहीत एकमेकांना. या सरफेसला एक्सटेंड केलं तिथं क्रॉस होतील, बरोबर. मग असा सरफेस एक्सटेंड करायचा प्रयत्न करा की जो सरफेस एक्सटेंड केल्यामुळं तो रॉडला जाऊन क्रॉस करणार नाही. मग इथं कुठला सरफेस आहे, ग्राउंडचा सरफेस आहे, ज्याला आपल्याला एक्सटेंड करता येते. इथं मी ग्राउंडच्या सरफेसला एक्सटेंड करू शकतोय का, किंवा वॉलच्या सरफेसला असं एक्सटेंड करू शकतोय का, तो वॉल मधनं जातोय, मग नाही, इथं मी नाही करू शकत. सो कुठला सरफेस एक्सटेंड करायचा, जो क्रॉसिंग अवॉइड करेल, असा क्रॉस करून नाही गेला पाहिजे. सो इथं कुठला सरफेस एक्सटेंड केला पाहिजे, रॉडचा. समजते. बर, आता कुणावरती नॉर्मल रिएक्शन काढायची आहे, नॉर्मल रिएक्शन आपल्याला कुणावरती काढायला सांगितले त्यांनी, नॉर्मल फोर्स ऑन द मॅसिव्ह रॉड, रॉड वरची नॉर्मल रिएक्शन काढायची. सो रॉड वरची नॉर्मल रिएक्शन काढायसाठी इथं कुठला सरफेस एक्सटेंड करावा लागेल, रॉडचा सरफेस एक्सटेंड करावा लागेल, बरोबर. आणि इथं कुठला सरफेस एक्सटेंड करावा लागेल, ग्राउंड वाला, कारण तो एक्सटेंड केल्यामुळं रॉड काय क्रॉस होत नाहीये. पण इथं जर मी तो एक्सटेंड करायचा प्रयत्न केला तर काय होईल, रॉड क्रॉस केली जाईल. सो इथं जी इंटरॅक्शन ड्रॉ कराल, इथं जी नॉर्मल रिएक्शन ड्रॉ कराल ती अशी ड्रॉ कराल, N1, बरोबर का. रॉड वरती इथं जो काय नॉर्मल फोर्स येणार तो असा येणार, आणि इथं जो काय येणार तो या सरफेसला परपेंडिक्युलर. समजून घ्या कुठला सरफेस एक्सटेंड करायचा. इथं नॉर्मल रिएक्शन येणार N2, बरोबर. N1 N2 समजले का. बघा नॉर्मल इंटरॅक्शन किंवा नॉर्मल फोर्स कुठल्या सरफेसला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. एक सरफेस एक्सटेंड करून बघा, ग्राउंडला एक्सटेंड करून बघा, रॉड इंटरसेक्ट झाली का, नाही. इथं एक्सटेंड केली तर रॉड इंटरसेक्ट होतीये, मग करू नका. मग रॉडला एक्सटेंड करा, रॉडच्या सरफेसला एक्सटेंड करा. सो N1 आणि N2 या नॉर्मल रिएक्शनच्या फक्त डायरेक्शन्स आपल्याला डिसाइड करायच्या होत्या, केल्या, बरोबर. पुढं हेडिंग द्या, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हेडिंग द्या, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फ्रिक्शनला नंतर आपण सेपरेटली स्टडी करणार आहोत. सो आता आपण फ्रिक्शन वाला पॉइंट नाही घेतला, फ्रिक्शन नंतर सेपरेटली स्टडी करायचंच आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, बरोबर. काय स्टेटमेंट आहे बघा, वास्तव लक्ष द्या. द सिस्टीम विल रिमेन इन इट स्टेट ऑफ रेस्ट or of uniform motion
एकतर सिस्टीम रेस्टला राहील नाहीतर युनिफॉर्म मोशन मध्ये राहील, म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाईल. कधीपर्यंत? अनलेस अ नेट एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट. इथे आणखीन एक शब्द पाहिजे, वन मोर वर्ड शुड बी देअर. एक्सटर्नल अँड अनबॅलन्स्ड. नेट एक्सटर्नल अँड अनबॅलन्स्ड. नेट एक्सटर्नल अँड अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट. म्हणजे काय? जोपर्यंत एखाद्या पार्टिकल वरती किंवा सिस्टीम वरती नेट एक्सटर्नल फोर्स येत नाही. इंटरनल फोर्सेस बघायचे आहेत का? सिस्टीमच्या आतले फोर्सेस बघायचे आहेत का? नाही. सिस्टीमच्या बाहेरचे फोर्सेस बघायचे आहेत. तर समजा इकडनं फोर्स लागतोय F1 जो जास्त आहे, लेट से 50 न्यूटन. इकडनं फोर्स लागतोय लेट से 20 न्यूटन. सो नेट एक्सटर्नल फोर्स किती न्यूटनचा असेल? बोला पटकन. किती? हा 50 न्यूटन आणि हा 20 न्यूटन. सो किती न्यूटनचा नेट एक्सटर्नल फोर्स असेल? 30 न्यूटनचा. कोण जिंकेल? 50 जिंकेल की 20 जिंकेल? हा, 50 जिंकला. मग नेट फोर्स राईटवर्ड येणार की लेफ्टवर्ड येणार? कोण मोठा आहे? राईटवर्ड फोर्स मोठा आहे, लेफ्टवर्ड फोर्स स्मॉल आहे. सो नेट फोर्स जो येणार तो फोर्स काय असणार? नेट फोर्स कसा काढतात? नेट राईटवर्ड फोर्स कसा काढायचा? बघा, ही ट्रिक लक्षात ठेवा. पहिल्यांदा चेक करायचं की राईटवर्ड वाले फोर्सेस जास्त आहेत की लेफ्टवर्ड वाले. कुठले जास्त आहेत सांगा? राईटवर्ड वाला फोर्स जास्त आहे, लेफ्टवर्ड वाला फोर्स कमी आहे. बरोबर. आणखीन एक फोर्स घेऊया लेफ्टवर्डला. किती घेऊयात? 10. राईटवर्ड वाला नेट फोर्स किती आहे बघा? 50. लेफ्ट वाला नेट फोर्स किती आहे बघा? 30. नेट वाला राईटवर्ड फोर्स, नेट राईटवर्ड फोर्स 50, नेट लेफ्टवर्ड फोर्स 30. कोण जिंकणार? हा, कोण जिंकणार? 50 जिंकणार आहे. मग फायनल नेट फोर्स जो काय येणार बघा, नेट वर्ड मुळे कन्फ्युज होऊ नका. आपण म्हणूया ऑल राईटवर्ड फोर्सेस असं म्हणूया. ऑल राईटवर्ड फोर्सेस किती आहेत? 50. ऑल लेफ्टवर्ड फोर्सेस किती आहेत? 30. ऑल राईटवर्ड फोर्सेस 50, ऑल लेफ्टवर्ड फोर्सेस 30. कोण जिंकणार? राईटवर्ड जिंकणार. म्हणजे नेट फोर्स कसा येणार? राईटवर्ड. मग नेट फोर्स जो येणार तो कसा काढूयात? ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. आन्सर किती आलं? आन्सर किती आलं? 20. आलं का? सो नेट राईटवर्ड फोर्स फॉर्म्युला काय झाला? ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. रिपीट करा. नेट राईटवर्ड फोर्स इज इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. असं करून काय काढू शकतो आपण? नेट राईटवर्ड काढू शकतो. समजा लेफ्ट वाले जिंकले असते, समजा लेफ्ट वाले जिंकले असते, तर नेट लेफ्टवर्ड फोर्स कसा काढला असता? ऑल लेफ्टवर्ड मायनस ऑल राईटवर्ड. परत एकदा बघा, समजा लेफ्ट वाले जिंकले असते तर नेट लेफ्टवर्ड फोर्स कसा काढला असता? ऑल लेफ्टवर्ड मायनस ऑल राईटवर्ड. समजा मला नेट अपवर्ड फोर्स काढायचा आहे. नेट अपवर्ड फोर्स कसा काढणार? ऑल अपवर्ड फोर्सेस मायनस ऑल डाउनवर्ड फोर्सेस. नेट अपवर्ड फोर्स बोला. नेट अपवर्ड फोर्स कसा काढणार? रिपीट. ऑल अपवर्ड फोर्सेस मायनस ऑल डाउनवर्ड फोर्सेस. नेट डाउनवर्ड फोर्स कसा काढणार? ऑल डाउनवर्ड फोर्सेस मायनस ऑल अपवर्ड फोर्सेस. समजायला लागले? ऑनलाइन पीपल टेल मी, इज दिस क्लियर टू ऑल ऑफ यू? इज दिस क्लियर? गुड. सो नेट लेफ्टवर्ड, नेट राईटवर्ड, नेट अपवर्ड आणि नेट डाउनवर्ड फोर्स तुम्हाला काढता येईल. बर, हा फोर्स अनबॅलन्स्ड पाहिजे. अनबॅलन्स पाहिजे म्हणजे इकडनं 50 आहे, इकडनं पण 50 आहे, किंवा इकडनं 40 + 10 आहे. नेट फोर्स किती आला सांगा? नेट फोर्स किती आला? 0 आला. म्हणजे फोर्स कसा आहे? बॅलन्स फोर्स आहे. बॅलन्स फोर्स पाहिजे की अनबॅलन्स पाहिजे? अनबॅलन्स पाहिजे. म्हणजे नेट फोर्स 0 नको आहे त्यांना. नेट फोर्स त्यांना 0 नको आहे, नॉन 0 पाहिजे. म्हणजेच कसा पाहिजे? अनबॅलन्स पाहिजे. जेव्हा जेव्हा एखाद्या सिस्टीम वरती अनबॅलन्स फोर्स असेल, म्हणजे नेट फोर्स एकतर राईटला आला, लेफ्टला आला, किंवा अपला आला, किंवा डाऊनला आला, जेव्हा जेव्हा सिस्टीम वरती फोर्स ऍक्ट होणार तेव्हा तेव्हा सिस्टीम ऍक्सेलरेट होणार. सिस्टीम ऍक्सेलरेट झाली तर ती जर आधी रेस्टला असेल तर आता मोशन मध्ये येईल. जर ऑलरेडी मोशन मध्ये असेल तर मोशन नॉन युनिफॉर्म होईल.
कारण ऑलरेडी मोशन जर असेल, ऑलरेडी मोशन आहे, एक ऑब्जेक्ट चाललाय कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं किंवा युनिफॉर्म मोशननी चाललाय, तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं चाललाय, आणि आता जर त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स ऍक्ट झाला तर ऍक्सेलरेशन येणार की येणार नाही? येणार. ऍक्सेलरेशन आलं की व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज होणार की होणार नाही? होणार. व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर चेंज झाली तर आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म मोशन. काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे युनिफॉर्म मोशन कशामध्ये कन्वर्ट होईल? नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये. कळतंय का? आणि रेसला असणारा ऑब्जेक्ट मोशन मध्ये येईल. बरोबर. केव्हा येईल? जर ऑब्जेक्ट वरती एक्सटर्नल फोर्स ऍक्ट झाला तर, आणि जर नाही झाला तर जो रेसला आहे तो रेसला राहील, जो युनिफॉर्म मोशन मध्ये आहे तो युनिफॉर्म मोशन मध्ये राहील. बरोबर का? म्हणून त्यांनी काय म्हटलंय? सिस्टीम विल रिमेन इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट. सिस्टीम रेसला राहील किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये राहील अनलेस जोपर्यंत नेट एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन द सिस्टीम. जोपर्यंत सिस्टीम वरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स येत नाही तोपर्यंत सिस्टीम रेसला आहे तर रेसला राहील, युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल. दिस इज कॉल्ड ॲज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके. नेटचा द वर्ड नेट मीन्स द रिझल्टंट ऑफ ऑल दी एक्सटर्नल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द सिस्टीम. रिझल्टंट फोर्स आपल्याला काढता येतो. नेट राईटवर्ड फोर्स कसा काढता? नेट राईटवर्ड फोर्स कसा काढता? ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड कडून काढतो. सो आपल्याला रिझल्टंट फोर्स काढता येतो, त्याच्यामध्ये काय अडचण नाहीये. ओके. न्यूटन्स फर्स्ट लॉ इज नथिंग बट दी गॅलिलिओज लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया काय सांगतो? मी जर रेसला असेल तर रेसला थांबेन, मी जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन कंटिन्यू करेन. कधीपर्यंत कंटिन्यू करेन? जोपर्यंत माझ्यावरती नेट एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स येत नाही तोपर्यंत. यालाच इनर्शिया असं म्हणतात. पुढे काय म्हटलंय बघा? इनर्शियाची डेफिनेशन केली आहे. द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी दॅट डिटरमाइन्स इट्स रेझिस्टन्स टू द चेंज इन द मोशन. चेंज इन मोशन म्हणजे काय? जो रेसला आहे त्याला मोशन मध्ये आणलं म्हणजे चेंज इन मोशन झाली. चेंज इन मोशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन मोशन म्हणजे काय? बोला. चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटीला अपोज जो करतो त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? इनर्शिया. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? इनर्शिया. आणि इनर्शिया म्हणजेच ऑब्जेक्टचं मास. जितकं जास्त मास असेल तितकं त्याची व्हेलॉसिटी बदलणं अवघड आहे. समजतंय का? एका ट्रेनला जाऊन धक्का मारा, व्हेलॉसिटी चेंज होते का? नाही. किती फोर्स लावा लवकर चेंज होणार नाही, फार जास्त फोर्स लावावा लागेल. कळतंय का? सो ट्रेनचं मास फार जास्त आहे ना. सो ट्रेन हॅज व्हेरी लार्ज इनर्शिया. इनर्शिया म्हणजेच मास ऑफ द बॉडी. समजतंय का? सो रेझिस्टन्स म्हणजे काय? अपोजिशन. कशाला अपोजिशन करायचंय? चेंज इन मोशनला. म्हणजे रेसला असेल तर रेसला थांबायचं आहे आम्हाला, आणि युनिफॉर्म मोशन असेल तर युनिफॉर्म मोशन ठेवायचे. मग ट्रेन जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल आणि ट्रेनला स्टॉप करायचं असेल तर फार जास्त अपोजिंग फोर्स लावावा लागेल. म्हणजे ट्रेनचा इनर्शिया फार जास्त आहे. कळतंय का? किंवा ट्रेन 0 स्पीडला आहे, 2 सेकंदात 60च्या स्पीडला नेता येईल का? लगेच एकदम फास्ट त्याचा स्पीड चेंज करता येईल का? नाही. कारण त्याचा इनर्शिया ऑफ रेस्ट फार जास्त आहे. ट्रेन रेसला आहे तर ट्रेनचं म्हणणं काय? मला रेसला ठेवा. पण तरी पण तुम्ही ट्रेनवरती फोर्स अप्लाय करता तुम्ही फोर्स ऍप्लिकेशन चालू ठेवता. तुम्ही ट्रेनवरती फोर्स अप्लाय करत राहता. फोर्समुळे ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशनमुळे ट्रेनची व्हेलॉसिटी वाढायला लागली आहे. पण लगेच वाढेल का? नाही. लगेच वाढणार नाही. बराच वेळ लागेल. एक 5 मिनिट लागतील. मग ट्रेनची व्हेलॉसिटी 0ची 80 किलोमीटर पर सेकंड झाली असेल, 80 किलोमीटर पर आवर झाली असेल. बरोबर का? लगेच होणार नाही, कारण ट्रेनचा इनर्शिया जास्त आहे. तेच आपण जर असं केलं, एक छोटासा ऑब्जेक्ट ठेवला आणि या छोट्याशा ऑब्जेक्टला, किंवा एक कार आहे, या कारला येऊन जोरात ट्रेन धडकली तर मात्र काय होईल? ट्रेन आधी रेसला होती, कार आधी रेसला होती, ट्रेन येऊन धडकली, कार इमिजिएटली मोशन मध्ये येते. म्हणजे याचा इनर्शिया कमी आहे, अपोजिशन टू मोशन कमी आहे. का बरं? कारण या कारचं मास कमी आहे. समजतंय का? सो इनर्शिया म्हणजे काय वाचतो बघा? द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी दॅट डिटरमाइन्स इट्स रेझिस्टन्स टू द चेंज इन इट्स मोशन. म्हणजे चेंज इन इट्स व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटीला अपोज करणारी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी म्हणजे इनर्शिया, अँड दॅट प्रॉपर्टी इज मास. ओके. ग्रेटर दी मास ग्रेटर विल बी द इनर्शिया. जेवढं जास्त मास असेल तेवढं त्याचा इनर्शिया जास्त असेल, तेवढा त्याची
वेलॉसिटी चेंज करणं काय होणार आहे, अवघड होणार आहे. ओके, सो लास्ट स्लाइड. बर, लास्ट स्लाइड सानिया लिहून घे पटकन, सांग झालं की. नॉर्मल रिएक्शन्स ड्रॉ करायच्या होत्या, केल्या. लिहून घ्या हे सगळं. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन लिहून घ्या, हे सगळं लिहून घ्या. पहिलं लेक्चर आहे, सो थोडंसं लिहावं लागेल, म्हणून मी ऑलरेडी लिहून आणलेलं आहे. स्टार्टिंगच्या लेक्चरला थोडंसं लिहावं लागेल, आणि डेफिनेशनचा पार्ट आहे, सो ऑलरेडी लिहून आणलेला आहे, ते ऑलरेडी टाईप करून आणलेला आहे. अदरवाईज नंतर मी लिहित जाईनच. क्वेश्चन्स वगैरे सगळे मी सॉल्व्ह करेन, डोंट वरी. क्वेश्चनचे काय सोल्युशन डायरेक्टली टाईप करून देणार नाहीये मी, कारण ते तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. थेरीवालं काय आपण लिहून घेऊ शकतो बघून, त्यात काय अडचण नाही. बर, सो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजेच गॅलिलिओनं सांगितलेला लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजे सर न्यूटननं गॅलिलिओची कॉपी केली, होय कॉपी केली आता कॉपी, त्याला काय करायचं नाही का? ते जे गॅलिलिओनं सांगितलं होतं तेच न्यूटननं परत सांगितलं. ठीक आहे, म्हणजे सिंपल थॉट असाच आहे, लिहित आहे का, जोपर्यंत फोर्स नाही तोपर्यंत ऍक्सलरेशन नाही, आणि जोपर्यंत ऍक्सलरेशन नाही तोपर्यंत चेंज इन व्हेलॉसिटी नाही. अरे चेंज इन व्हेलॉसिटी नाही म्हणजे काय, जो रेसला आहे तो रेसला राहील, जो युनिफॉर्म मोशन मध्ये तो युनिफॉर्म मोशन मध्ये राहील. बरोबर का? एवढाच थॉट आहे, सिंपल सिंगल लाईन मध्ये थॉट एवढाच आहे. जोपर्यंत फोर्स नाही तोपर्यंत ऍक्सलरेशन नाही, जोपर्यंत ऍक्सलरेशन नाही तोपर्यंत चेंज इन व्हेलॉसिटी नाही, आणि चेंज इन व्हेलॉसिटी नाही म्हणजेच जो ऑब्जेक्ट रेसला आहे तो रेसला राहील, जो युनिफॉर्म मोशन मध्ये आहे तो युनिफॉर्म मोशन मध्ये राहील. दॅट्स कॉल्ड ॲज इनर्शिया. मोर द मास मोर विल बी द इनर्शिया. म्हणजे ट्रेनचा स्पीड चेंज करणं किंवा ट्रेनची व्हेलॉसिटी चेंज करणं डिफिकल्ट आहे, कारण ट्रेनचं मास जास्त आहे, फार जास्त फोर्स लावावा लागेल तेव्हा जमणार आहे. झालं की सांगा. वन्स डन, ऑनलाईन पीपल टेल मी. लिहून झालं की सांगा. झालं, गुड. नेक्स्ट हेडिंग फक्त लिहून ठेवा, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. हेडिंग लिहून ठेवा, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. झालं का बघा. थोडंसं पहिल्या 1-2 लेक्चरला भरपूर लिहून घ्यावं लागतं, कारण चॅप्टर नवीन आहे, डेफिनेशन्स वगैरे लिहून घ्याव्या लागतील. ऑनलाईन पीपल प्लीज टेल मी, आर दी थिंग्स टॉट इन टुडेज लेक्चर क्लियर टू ऑल ऑफ यू? बोला बाळांनो. गुड, फाइन. So in this lecture we will stop at this point, remaining things we will see in the next lecture. Okay, chalo, bye bye everyone, let me end the lecture at this point. Yes.